नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री साई सचरित अध्याय 5. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्वील कथानुसंधान बाबा शिर्डीत गुप्त होऊन चांद पाटला सवे पुनरागमन जाते झाले ते कथन परिसावे. स्वये बाबांनी वाहुनी जीवन केली कैसी बाग निर्माण. गंगागिरादी संत संमेलन कथा विंदाण पावनते. पुढे काही कालपर्यंत बाबा तेथे जे झाले गुप्त मुसलमानाचे वराडात आढळले शिर्डीत हे रत्न. तया आधीच देवीदास करुणी होते शिर्डीस वास. पुढे आले जानकीदास गोसावी शिर्डीस राहावया. तो कैचा घडला प्रकार कथितो आता सविस्तर. होऊन या अवधान पर श्रोता सादर परिसीजे. औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावामधील मुसलमान भाग्यशील चांद पाटील नावतया. सफर करता औरंगाबादेची घोडी एक हरवली त्याची. 2 महिने दादन तिची आता कशाची आढळते. पाटील पूर्ण निराश झाले. घोडी लागी बहुत हळहळले. खोगीर पाठीवरी मारले. माघारा फिरले मार्गाने. औरंगाबाद मागे टाकिले. 4.5 कोस आले. मार्गात आंब्याचे झाड लागले. तळी दिसले हे रत्न. डोईस टोपी अंगात कफनी काखेस सटका तमाकू चुरुणी. तयार केली चिलीम भरुणी नवलते स्थानी वर्तले. चांद पाटील रस्त्याने जाता फकीर ऐकला हाका मारिता. येरे चिलीम पिवणी जा पुढता छाये खालता बैस जरा. फकीर पुसे हे खोगीर कसले. पाटील म्हणती जी घोडे हरविले. मग तो म्हणे जा शोधते त्याले. घोडे सापडले तत्काळ. चांद पाटील विस्मित झाला. मनी म्हणे अवलिया भेटला. पार नाही या कृत्याला मानव याला म्हणू नये. पुढे तो घोडी घेऊन परतला. पाटील पूर्वस्थळी पातला. फकीर पासी बसवी त्याला. चिमटा उचलला स्वहस्ते. मग तो तेथेची मातीत खुपसला. आतून प्रदीप्त निखारा काढला. हातातील चिलमीवर ठेविला. षटका घेतला उचलोनी. पुढे छापे भिजवावयास पाणी नाही जवळपास. षटका आपटी जमिनीस पाणी निघावयास लागले. छापी भिजवून या पिळली. मग ती चिलमी सभोवती वेष्टिली. स्वये प्याला तयाही पाजली. मग ती उंगली पाटलाची. पडला फकीरासा ग्रह पवित्र करा हो माझे ग्रह. पाटलावरी केला अनुग्रह लीला विग्रह धारके या. दुसरे दिवशी गावात गेले. पाटलाच्या येथे उतरले. काही काळ तेथेची राहिले. पुढे परतले शिर्डीस. हा चांद पाटील कारभारी धूपखेड्याचा ग्रामाधिकारी. स्वस्त्रीच्या भाच्या लागी नोवरी जुळली सोयरीक शिर्डीत. चांदबाईच्या कुटुंबाचा लग्नयोग झाला भाचा. सुयोग शरीर संबंधाचा घडला शिर्डीच्या वधूचा. तो सवे घेऊन गाड्या घोडी वराड निघाले यावया शिर्डी. मग त्या चांदबाईचे ओढी बाबा ही वराडी प्रविष्ट. लग्न झाले वराड परतले. बाबा एकटेची मागे राहिले ते राहून गेले. भाग्य उदेले शिर्डीचे. साई अविनाश पुरातन नाही हिंदू नाही यवन. जात पात कुळ गोतहीन स्वरूप जाण निजबोध. साई साई म्हणती जे जन ते तरी काय नामाभिधान. या साई म्हणणे बहुमान पुरस्पर संबोधन ते जे हे. खंडोबाचे देवळापाशी माळसापतीच्या खळीयासी
आरंभी बाबा वराडानिशी उतरल्या दिवशी हे घडले. आरंभी ते भगताचे खळे, पुढे ते अमीनभाईंचे झाले. वराड लग्नाचे जे आले, तेथेच उतरले वडातळी. सर्व गाड्या सुटल्या खळ्यात, खंडोबाचे पटांगणात. बाबाही तेथे वराडा समवेत, सर्वासमेत समवेत उतरले. तो हे फकीर गाडीतून उतरले. प्रथम भगताचे दृष्टीस पडले. या साई मुन्नी सामोरे गेले, नाम ते पडले ते थोनी. पुढे मग तेव्हापासून साई साई ऐसे म्हणून हाक मारू लागले सर्वजन. नामाभिधान ते हे झाले. मग तेथे चिलीम प्याले, मशिदीत वास्तव्य केले. देवीदास सहवासी रमले, आनंदले शिर्डीत. कधी बैठक चावडीत, कधी देवीदासाचे संगतीत, कधी मारुतीचे देवालयात स्वच्छंद रत राहावे. हे देवीदास शिर्डी गावी होते आधीच बाबांचे पूर्वी. पुढे आले जानकीदास गोसावी, महानुभावी शिर्डीत. तया जानकीदासासवे महाराजांनी बोलत बसावे, किंवा महाराज जेथे असावे तेथे बसावे जानकीदासे. उभयतासी मोठे प्रेम, बैठकी होती नित्यनेम. ऐसा तयांचा समागम, सुख परम सकळिका. तैसेची एक गंगागीर, प्रसिद्ध महाप्रसिद्ध वैष्णववीर. गृहस्थाश्रमी पुणतांबेकर, शिर्डीस वरचेवर आगमन. आरंभी साई विहिरीवरी, उभय हस्ती मातीच्या घागरी. पाणी वाई हे देखोनांतरी, आश्चर्य करत गंगागीर. ऐसी ही साईची दृष्टादृष्ट, होताची बुवा वदले स्पष्ट. धन्य शिर्डीचे भाग्यवरिष्ठ, जोडले श्रेष्ठ हे रत्न. आज खांदा वाहे पाणी वाही, परीही मूर्ती सामान्य नाही. होते या भूमीचे पुण्य काही, तरीच हे या ठाई पातले. तैसेच एक आणिक संत, आनंदनाथ नामे विख्यात. तयाचेही हेची भाकेत, कर्तृत्व अद्भुत करतील हे. महाप्रसिद्ध आनंदनाथ, येवले ग्रामी मठ स्थापित. काही शिर्डीकरा समवेत, आले ते शिर्डीत एकदा. अक्कलकोटकर महापुरुष, आनंदनाथ तयांचे शिष्य. म्हणले पाहुणी साईस समक्ष, हिरा हो प्रत्यक्ष हा हिरा. आज जरी हा उकरड्यावर, तरी हा हिरा नाही गार. आनंदनाथांचे हे उद्गार, बाबांचे पूर्वय होते तो. ध्यानात ठेवा हे माझे बोल, पुढे तुम्हासी आठव येईल. भविष्यकतून हे पुढील, मग ते एवल्यासी परतले. केश माथ्याचे सबंध राखीत, डोकेन कधी मुंडवीत. पैलवानासम पेराव करीत, तरुण वयात ये साई. राहत्यासी बाबा जेव्हा जात, झेंडू जाई जुयांत. निज हस्ते उखरी खुपसीत, पाणी घालीत नेमाने. वामन तात्या तयांचे भक्त, मृत्युकेचे घडे तत्प्रित्यर्थ. कच्चे दोन प्रत्यही पूर्वीत, बाबा शिंपित निज हस्ते. आडातील कुंडीमधून पाणी आणीत खांदा वाहून. घडे मग होता अस्तमान, ठेवीत नेऊन निंबातळी. ठेवण्याचा अवकाश तेत, जागचे जागी भंगून जात. उदयिक ताते आणून देत, घडे तयाप्रत नूतन. घडा भाचका टिकाऊ बरा, परित्या लागे कच्चा कोरा. आव्याचे श्रमाविण कुंभारा, आधीच विकरा घड्याचा. 3 वर्षे हाचे उद्योग, उघड्या जागी उठविला बाग. तेची स्थानी आज हा सुयोग, वाड्याचा उपभोग जन घेती. सुरुवातीला गणपती, सरस्वती, गुरु सर्वांचं नमन केलं आहे. कुलदेवतेचं श्रीरामाचं नमन करून 5व्या अध्यायाला प्रारंभ केला आहे. आता मागील कथानुसंधानानुसार बाबा शिर्डीत गुप्त झाले. काही दिवस आले होते, ते गुप्त झाले आणि चांद पाटलाच्या समवेत पुन्हा एकदा बाबा शिर्डीमध्ये आले. मग बाबांनी इथं कशी बाग वगैरे निर्माण केली, कसे जानकीदास गोसावी इथे राहायला आले, ह्या गोष्टी आपण आता पाहूया. तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये धूप नावाच्या खेडेगावामध्ये एक मुसलमान, त्याचं नाव चांद पाटील. मग हा औरंगाबादेची सफर करत चालला होता. औरंगाबादला त्याची घोडी हरवली होती. 2 महिने झाले तरी घोडी मिळाली नव्हती. मग आता त्या चांद पाटलाला वाटलं, आता कशाची घोडी मिळते, घोडी हरवली. पाटील आपलं पाठीवर त्या घोड्याचं खोगीर टाकलं आणि निराश होऊन चालले होते. तर बघितलं तर एका आंब्याच्या झाडाखाली एक फकीर बसलेला आहे. डोक्याला टोपी आहे, अंगात कफनी आहे, काखेला सटका आहे आणि हातामध्ये चिलीम आहे आणि चिलीम भरण्याचं काम ते करत आहेत. मग चांद पाटलाला त्या फकीरांनी स्वतःच हाक मारली, जाता जाता.
या म्हणे जरा चिलीम पिऊन जा. मग चायखाली जरा बस झाडापाशी म्हणे. काय झालंय तुला? तर पाटील म्हणे माझं घोडं हरवलंय पण ते मिळत नाही आहे. जा म्हणे शोध घे, मिळेल ते घोडं तुला. त्या नाल्यामध्ये बघ. तर तिकडे गेले, नाल्यात उतरले तर खरंच त्यांचे घोडं तिथे होतं. मग त्यांना एक नवल वाटलं की 2 महिने झाले माझं घोडं मिळत नाही आणि या फकीराने बोलल्याबरोबर माझं घोडं आलं, म्हणजे खरंच कोणतरी आवली आहेत. मग तिथेच मातीत चिमटा खुपसला, विस्तो बाहेर काढला, चिलीम पेटवली, ती छापे भिजवायला आजूबाजूला पाणी नाही तर तो सटका आपटला, पाणी आलं जमिनीतून, छापा भिजवला, बनवलं ते चिलीम सगळं, स्वतःही प्याली आणि त्या चांदपाटलालाही पाजली. म्हणजे कसं बघा, सगळं जागेवरती असं निर्माण करून दाखवले. पंचमहाभूतापैकी अग्नी आणि पाणी बाबांनी जागच्या जागी निर्माण केलेलं दाखवलं. मग ते चांद पाटील म्हणाले माझ्या घरामध्ये तुम्ही आता चला. मग दुसऱ्या दिवशी काय झालं, चांद पाटलाच्या घरी बाबा गेले. तिथे काही काळ राहिले. मग पुढे काय झालं, चांद पाटलाच्या बायकोचा भाचा होता लग्नाचा आणि चांद पाटलाचा भाचा शिर्डीमध्ये होता. मग त्या उभयताची सोयरीक जमली आणि त्या वराडाबरोबर ती बाबा शिर्डीला आले. पण शिर्डीचं भाग्य मोठं की वराड परत गेलं पण बाबा मात्र तिथेच राहिले आणि लोक त्यांना साई म्हणून संबोधू लागले. आता हे साई नाव कसं पडलेलं आहे, तर ज्या खळ्यामध्ये मोकळ्या जागेला जिथं वराड उतरलं होतं तर ते खळं पूर्वी भक्ताचं होतं. भगताचं खळं पुढे झाले आमीनभाईंचं आणि तिथं सगळे उतरले. तर पहिल्यांदा त्या भक्ताच्या दृष्टीला ते बाबा पडले तर त्यांनी या साई म्हणून हाक मारली. तर तेव्हापासून त्यांना साई हे नाव पडलं. मग बाबा तिथंच चिलीम प्याले, मशिदीत राहिले. मग देवीदास भेटला, देवीदासाच्या सहवासात रमले. मग बाबा कधी चावडीत बसत, कधी देवीदासाच्या संगतीत बसत, कधी मारुतीच्या मंदिरामध्ये बसत, असं बाबा त्या शिर्डीमध्ये राहून गेले. मग बाबा होतेच, त्याच्या आधी देवीदास त्या शिर्डीमध्ये होते. पुढे जानकीदास गोसावी नावाचे एक महानुभाव म्हणजे मोठे असे संत साधू आले शिर्डीमध्ये. मग महाराज त्या जानकीदासासमवेत बसायचे, बोलायचे, दोघांमध्ये अतिप्रेम होतं. मग एकदा गंगागीर नावाचे मोठे प्रसिद्ध गोसावी आले. वैष्णववीर म्हणजे विष्णूचे भक्त असणारे ग्रस्त आश्रमी, त्यांचं नाव पुणत आंबेकर होते. ते आले शिर्डीला आणि तिथे विहिरीवरती साईंची गाठ पडली. तर बघितलं तर उभ्या दोन्ही हातामध्ये कच्चे घडे घेऊन हे पाणी वाहत आहेत, म्हणजे भाजके घडे नाही बनवलेले, कच्चे घडे. साईंची दृष्टादृष्ट झाली. मग ह्या बाबांनी एक हे केलं, काय म्हणजे भविष्य केलं की हा हिरा आहे, हिरा. जरी हा तुम्हाला आता खांद्याला पाणी वाहून दिसतोय पण ही सामान्य मूर्ती नाही आहे, तर हा हिरा आहे. पुढे एक महाप्रसिद्ध आनंदनाथ नावाचे देखील ग्रस्त त्या शिर्डीमध्ये आले. आता हे आनंदनाथ कोणाबरोबर आले बघा, माधवराव बळवंत देशपांडे, दगडू भाऊ गायके, नंदराम शिवराम मारवाडी आणि भागचंद मारवाडी, हे सगळे शिर्डीचे. हे येवल्यास आनंदनाथाचे दर्शन घेऊन बैलगाडीतून शिर्डीला परत येत होते. म्हणजे आनंदनाथ पण मोठं प्रस्थ होतं, येवल्याला त्यांचा मठ आहे. तर ते नको नको म्हणत असताना ते आनंदनाथ स्वतः धावत धावत आले आणि गाडी चालवत एकाएकी गाडीमध्ये बसले, म्हणजे की मला पण आता शिर्डीला यायचं आहे. आणि असं म्हणून ते देखील बाबांच्या दर्शनाला शिर्डीला आले. हे मूळचे दक्षिण कोकणातले म्हणजे रत्नागिरीचे कुडाळ देशकर ब्राह्मण आणि ते पूर्वाश्रमी त्यांचे वास्तव्य बराच काळपर्यंत मुंबई शहरामध्ये होते. मग आनंदनाथांनी पण साईबाबांना बघून हेच उद्गार काढले की हा हिरा आहे, हिरा. आता जरी तो तुम्हाला दिसतोय उकिरड्यावर पडलेला आहे, पण हा हिरा आहे. जेव्हा आनंदनाथांनी हे उद्गार काढले तेव्हा बाबांचे पोरवय होते, बाबा लहान होते. पण म्हणे लक्षात ठेवा, हा पुढे मोठं कर्तृत्व करणार आहे, असं भविष्य सांगून ते आनंदनाथ आपल्या येवल्या गावी परत आले. तरुण वयामध्ये बाबा डोक्यावरचे केस तसेच ठेवत आणि कधी ते डोकं भाजरत नसत, पैलवानासारखे कपडे घालत असत आणि केस आपले वर बांधत असत. तरुण वयात ते असे होते. रात्याला तेव्हा जेव्हा जात बाबा तेव्हा झेंडू जाई जुई आणत, आणखीन आपल्या हाताने ते जमिनीमध्ये हे करत खड्डे काढून त्याच्यामध्ये ते घालत आणि नित्यनेमाने त्याला पाणी पण घालत, म्हणजे रोपं लावत असत झेंडूची जाईची. बरं, ते पण कच्चे घडे. मग त्यांचे एक वामन तात्या नावांचे भक्त होते. ते महाराजांना साईबाबांना रोज 2 कच्चे घडे पाठवत असत. मग त्यांना पक्के घडे नको होते, तर कुंभाराला आपलं आव्यातून भाजावं लागतं ना. माठ घडवला तरी उन्हात टाकून जरासा वाळला की आव्यामध्ये भाजला जातो, तेव्हा तो पक्का माठ होतो. पण हे दररोज ते कच्चे घडे घेत खांद्यावर दिवसभर पाणी घालत आणि काम झाल्यावरती ते घडे बाजूला ठेवले की आपोआप ते घडे फुटत असत
आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना 2 नवे कोरे घडे लागत असत. आणि ते घडे म्हणजे कुंभाराला आव्याचे श्रम नको, भाजण्याचे श्रम नको, तर डायरेक्ट कच्चे घडे रोज त्याची विक्री होत होती. आणि 3 वर्ष असा बाबांनी उद्योग केला आणि तिथे एक चांगला बाग बसवला होता. तेच आज स्थान आहे जिथं तिथल्या वाड्याचा उपभोग लोक घेत आहेत. येथेची निंबातळी साधका, बाई नामे भक्ते एका, अक्कलकोटच्या स्वामींच्या पादुका, पूजा कामुका स्थापिल्या. अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते भाईंचे उपास्य दैवत, छबी पूजन नित्य नियमित भाई करत निष्ठेने. वाटले अक्कलकोटी जावे, पादुकांचे दर्शन घ्यावे, पूजा उपचार समर्पावे मनोभावे पादुकासी. मुंबईहून निघावयाची केली सर्व तयारी साची, उद्या निघणार तो निश्चय तैसाची, राहून शिर्डीची वाट धरली. उद्या जाणार तो आज स्वप्न, स्वामी समर्थ आज्ञापन, शिर्डीत सांप्रत मम स्थान, तेथे तू प्रस्थान करी गा. ऐसी ती आज्ञा शिरीवंदून, भाई निघाले मुंबईहून. शिर्डीस एक क्षणमास राहून आनंद संपन्न झाले. भाई पूर्ण निष्ठावंत, स्मरणी राहावा तो दृष्टांत, म्हणून निंबातळीत येत पादुका स्थापित स्वामीच्या. शके 1834 साली श्रावण शुद्ध पर्वकाळी, पादुका स्थापिल्या निंबातळी, भजन मेळीच प्रेमे. दादा केळकरांच्या हस्ते पादुका प्रस्थापन करविले मुहूर्ते, सशास्त्र विधी विधानाते केले निज हस्ते उपासनेनी. पुढील व्यवस्थेची निर्वण, पूजा करी दीक्षित ब्राह्मण, व्यवस्था पाही भक्त सगुण, ऐसे हे आख्यान पादुकांचे. ऐसेची हे संत निर्विकार, प्रत्यक्ष ईश्वरी अवतार, करावया जगदुद्धार, उपकारार्थ अवतरती. पुढे काही दिवस जाता घडली आश्चर्यकारक वार्ता, श्रोती श्रावण सादर श्रवण करिता नवल चित्ता वाटेल. तांबोळी एक मोहिद्दीन भाई, तयासवे तेड पडणी काही, गेली झोंबी झुंपोनी पायी, लागली लढाई परस्परा. पैलवान दोघे कुशल, होणारा पुढे न चले चल, मोहिद्दीन होऊन प्रबळ, बाबा हातबळ जित झाले. तेथून मग निश्चय केला, पोशाख अवघा बाबांनी बदलला, कपनी ओढली लंगोट लाविला, फडका गुंडाळीला माथ्यासी. केले गोणाचे वरासन, गोणाचेच पांघरून, फाटके तुटके कोणी परिधान, त्यातची समाधान मानावे. गरिबी अव्वल बादशाही, अमीरी से लाख भाई, गरीबो का अल्लाह भाई, अक्षय साई वदत की. गंगागीर ही तेथेच स्थिती, तालीमबाजीची अतिप्रीती, एकदा खेळत असता कुस्ती, झाली उपरती तयाते. प्राप्त काळ घटका झाली, एका सिद्धाची वाणी बदली, देवासमवेच करत केली, तनु ही झिजविली पाहिजे. कुस्ती खेळता खेळता कानी, अनुरूप ही पडली वाणी, संसारावर ओतून पाणी, परमार्थ भजनी लागले. पुणतांब्याची या निकटी, नदीच्या उभय प्रवाहापोटी, आहे बुवांचा मठ त्या बेटी, सेवेची शिष्यही. असं पुढे साईनाथ विचारलेची उत्तर देत, स्वयापण कोणा समवेत, कधीही बोलत नसत ते. दिवसा बैठक निंबाखाली, कधी शिवेच्या ओढ्याजवळी, बाबळीची आडवी ढाळी, बैसावे सावली येती येच्या. कधी तेथून एक मैलावरी, निमगाव गावाची या शेजारी, बाबा दिवसा दुपारी तिपारी, स्वेच्छा परी हिंडत. प्रसिद्ध त्रिंबक डेंगळ्या घरी, निमगाव नावाची जागीरदारी, तेथील बाबासाहेब डेंगळ्यावरी प्रीती भारी बाबांची. निमगावावरी जाता फेरी, बाबांनी जावे तयाच्या घरी, अतिप्रेमे तया बरोबरी, दिवसभरी बोलावे. बंधू तयासी होते लहान, नानासाहेब नामाभिधान, तयासी नव्हते पुत्र संतान, तेने ते खिन्न मानसी. प्रथम कुटुंबासी योगमंद, म्हणून केला द्वितीय संबंध, तरीही चुकेना ऋणानुबंध, दैव निर्बंध आगाध. पुढे बाबासाहेब त्यास पाठवीत साही दर्शनास, पावते झाले आशीर्वादास, पुत्रप्रसादही नाना. पुढे साईचे दर्शनाला जनसमुदाय लोटू लागला, महिमा साईचा वाढत गेला, वार्ता नगरला पोहोचली. तेथे सरकार दरबारी चलन, नानांचे होते मोठे वळण, तैसेच चिदंबर केशव मुन्न, तेही चिटणीस जाण जिल्ह्याला. साई समर्थ दर्शन पात्र, घेऊन आपले इष्टमित्र, दर्शनार्थ यावे पुत्र कलत्र, धाडले पत्र तयासी.
ऐसे एका मागून एक शिर्डीस येऊ लागले अनेक. वाढला जैसा बाबांचा लौकिक, परिवारही देखत ऐसाची. नलगे जरी कोणाचा सांगत, तरी दिवसा भक्त परिवार क्रांत. अस्तमानानंतर शिर्डीत पडक्या मशिदीत निजावे. चिलीम तमाखू टमरेल, अंगात कपनी पायघोळ. मात्यासी फडका धवल, सटका जवळ सर्वदा. ते धूतवस्त्र एक धवल, वामकर्णा मागे सुढाळ. जटा जूट सम देऊनी पिळ, गुंडाळी ते शिरासी. या वसनाचे आच्छादन, आठ दिन स्नानावीन. पायी जोडान वाहन, एक आसन गोणाचे. पोत्याचा तुकडा एक, त्यावरी नित्य बैठक. तक्क्या कसा नाही ठाऊक, आराणूक कैसेनी. जोवरी ते जीर्ण तरट, तीच त्यांची आवडते बैठक. सदा सर्वदा तैसीच निष्ठंक, अष्टोप्रहर ते जागी. तेची आसन वा अस्तरण, कासे एक कौपीन परिधान. नाही तुझे वस्त्र प्रावरण, शीत निवारण एक धुनी. दक्षिणाभिमुख आसनस्थ, कटड्यावरी वामहस्त. समोर धुनीकडे अवलोकित, बाबा मशिदीत बैसत. अहंकार वासना समवेती, नानाविध वृत्तीच्या आहुती. प्रपंच प्रवृत्ती समग्र हविती, युक्ती प्रयुक्ती धुनीत. ऐसिया त्या प्रखर कुंडा, लाविला ज्ञानाभिमानाचा ओंडा. अल्ला मालिक सदैव तोंडा, तयाचा झेंडा अखंड. मशीद तरी ती केवती, अवघे जागा दोन खणती. त्यातीच बसती उलटती निजती, भेट देती समजता. गादी तक्क्या हे तो आता, भक्त समुदाय मिळाला भवता. आरंभी तयाच्या निकट जाता, सकळास निर्भयता नव्हतीच. सन 1912 तेथून नवा प्रकार सारा. मशिदीची या स्थित्यंतरा, आरंभ खरा तेथून. डोपर जमिनीसी, खड्डे होते मशिदीसी. एके निश्चित झाली फरशी, भावा सरशी भक्तांच्या. मशिदीची या वस्ती आधी, बाबा राहत तकियामधी. तेथेच कित्येक कालावधी, अबाधित रमले ते. तेथे चरणी बांधून घुंगुर, खंजिरीची या तालावर. नाचावे बाबांनी अतिसुंदर, गावेही मधुर प्रेमाने. आरंभी साई समर्थास, दीप उत्सवाची मोठी हौस. तद्वर्त स्वय दुकानदारास, तेल मागावयास जात ते. घेऊन या टमरेल हाती, वाण्या तेलाच्या दुकानाप्रती. स्वय तेलाची भिक्षा मागती, आणून भरती पणत्या लावीत झगझगीत, देवळी आणि मशिदीत. ऐसे काही दिवसपर्यंत सदोदित चालले. दीपाराधनी बहुप्रीत, दिवाळीचाही दीपोत्सव करीत. चिंध्या काढणी वाती वळीत, दीप उजळीत मशिदी. रोज तेल ते आणत फुकट, वाणियाच्या मनी आले कपट. सर्वा मिळून केला किट कट, पुरे कटकट ही आता. पुढे नित्या नियमानुसारता, बाबा तेल मागू येता. सर्वांनीही नाही म्हणता, काय आश्चर्यता वर्तली. बाबांनी मुठ गेले परत, काकडे सुकेची ठेविले पणत्यात. तेल नसता हे काय करत, वाणी पाहत मौजती. मशिदीची या जोत्यावरील, बाबा उचलून घेतली टमरेल. तयात होते उलेसे तेल, कष्टे लागेल सांजवात. त्या तेलात घातले पाणी, स्वय बाबा गेले पिऊनी. ऐसे ते ब्रह्मार्पण करूनी, निव्वळ पाणी घेतले. मग ते पाणी पणत्यात ओतून, सुके काकडे पूर्ण भिजवूनी. तयासी कांडे ओढणी लावूनी, दीप पेटवूनी दाविले. पाण्यात पाहुनी ते पाणी पेटे, वाणी घालती तोंडात बोटे. बाबासी बदलो आपण खोटे, केले ओखटे मनी म्हणती. तेल नसता आणू मात्र, पण त्या जळाल्या सर्व रात्र. वाणी साईच्या कृपेसी अपात्र, वधू सर्वत्र लागले. बाबांचा हा काय प्रताप, असत्य झाले भाषणे झाले पाप. दितला बाबासी व्यर्थ संताप, हा पश्चाताप वाणिया. बाबांच्या ते नाही म्हणी, रागद्वेषा नातळे जनी. शत्रुमित्र तयान कोणी, सर्वही प्राणी सारखे. असो आता पूर्वानुसंधान, कुस्तीत यशस्वी मोहिद्दीन. यावरी पुढील क्षेत्र महिमान, दत्तावधान परसीजे. कुस्तीनंतर 5व्या वर्षी फकीर अहमदनगर निवासी. जवार अली नाम तयासी, आला राहत्यासी शिष्य. पुढे काही दिवसांनी एक मोहिद्दीन तांबोळी नावाचा माणूस शिर्डीमध्ये होता. तो पण पैलवान होता. एकदा दोघांची काहीतरी बोलाचाली झाली आणि दोघांनी एकमेकाशी झोंबी घेतल्या. पण त्यामध्ये तो मोहिद्दीन प्रबळ झाला आणि बाबा हतबल झाले. मग बाबांनी तिथून निश्चय केला, आपला पोशाख बदलला सगळा. कपनी ओढली, लंगोट लावला, फडका गुंडाळला डोक्याला.
आणि गोणाचंच बसायला आसन, गोणाचंच अंथरूण, गोणाचंच पांघरूण असं फाटकं तुटकं परिधान करून बाबा राहू लागले. तर बाबा काय म्हणायचे, गरिबी म्हणजे अव्वल बादशाही आहे आणि म्हणजे श्रीमंती आहे ती त्याची त्यालाच लकडाप होऊ दे, पण गरिबांचा अल्ला भाई आहे. ते गंगागीर नावाचे ग्रस्त होते, ते पण कुस्ती खेळत असत. पण एकदा कुस्ती खेळताना बाबांची वाणी कानी पडली की बाबा संसार सोड आणि परमार्थासाठी देवासाठी तनू जिजवली पाहिजे, तू हे काय करतो, कुस्ती काय खेळत राहतो. मग त्यांचं पण पुणतांब्याच्या तिथं आश्रम आहे, नदीच्या प्रवाहा ठिकाणी हा बाबांचा मठ आहे, सेवेला शिष्य पण आहेत. पण मग त्यांनी ते सगळं सोडलं, पैलवानकी वगैरे. आता साईनाथ कोणी विचारल्याशिवाय कधी उत्तर देत नसत. दिवसा बहुतेक लिंबाखाली राहत असत, कधी बाजूच्या ओढ्याला जात, कधी एका बाबळीच्या झाडाखाली बसत. तिथून एक मैलावरती निमगाव नावाचं गाव होतं, मग कधी त्या गावी जात. प्रसिद्ध जे त्र्यंबकजी डेंगळे आहेत, जे सर्वांना इतिहासामधले आहे, पेशवाईमधले जे इंग्रजांशी लढले शेवटचे, त्यांच्या घराण्यावर देखील बाबांची जास्त प्रीती होती. तिथे बाबासाहेब डेंगळ्याच्या घरी बाबा नेहमी जात येत असत. मग त्यांचा जो लहान भाऊ होता त्याला काही मूलबाळ नव्हतं. मग पहिली बायकोला मूलबाळ नाही म्हणून दुसरी बायको केली, तिला पण मूलबाळ होईना. मग ते मनाने असे खिन्न राहिलेले असत. मग आपल्या भावाने, मोठ्या भावाने, त्यांचं नाव पण बाबा, त्यांनी साईबाबांच्या दर्शनाला पाठवलं. बाबांनी आशीर्वाद दिला आणि त्यांना पुत्ररत्नाचा प्रसाद देखील मिळाला. मग असा हळूहळू साईंचा महिमा वाढत गेला. ती वार्ता नगरला पोचली, लोक येऊ लागले दर्शनाला आणि बाबांचा महिमा दिवसेंदिवस वाढू लागला. मग त्या डेंगळ्यांच्याकडे जो पुत्ररत्न जन्माला आलं, ज्याचं नाव नाना, ते सरकार दरबारी म्हणजे होते. त्यांचं अक्षर खूप चांगलं होतं म्हणून सचिवाचं काम ते करत होते. मग तिथे एक चिदंबर केशव ग्रस्त होते, ते पण मग ते आपले आप्त इष्ट मित्र वगैरे, पुत्र कलत्र, मुलं बाळं कलत्र म्हणजे बायको, सगळ्यांना घेऊन बाबांच्या दर्शनाला जात असत. असा बाबांचा भक्त परिवार वाढू लागला. दिवसभर बाबा भक्त परिवाराक्रांत म्हणजे सगळ्या भक्त मंडळींनी वेष्टीतच असायचे बाबा शिर्डीला. मग पडक्या मशिदीत संध्याकाळी झोपायला जायचे. मग त्यांच्यासोबत काय असायचं, शिलीम, तमाकू आणि टमरेल. अंगात कफनी, पायघोळ, डोक्याला फडका बांधलेला पांढरा, तो कानाच्या मागून घ्यायचा आणि आपलं ते सरदारजीनं गुंडाळावं तसा जटाजूट गुंडाळावी तसा पीळ देऊन तो बांधायचा. आणखीन ते फाटकच शुभ्रधूत असं एक वस्त्र घालायचे. कधी कधी 8-8 दिवस आंघोळ करायचे नाही, कधी पायात जोडे बाण घालायचे, कधी नाही घालायचे. बरं, बसायचं आसन काय असायचं तर पोत्याचा तो तुकडा असायचा, त्याच्यावरच ते आपली नित्य बैठक मांडायचे. तो पोत्याचा तुकडा पूर्ण खराब होईपर्यंत तीच आवडते बैठक, मग ती सोडायचीच नाही. मग कधी गाद्या गिरद्या असं पण काय नसायचं. मग हळूहळू भक्तांनी ते तक्क्या बिक्क्या आणून दिलं सगळं त्यांना. थंडी गाठण्यासाठी म्हणून एक धुनी पेटवलेली असायची, त्या धुनीकडे बघत बाबा मशिदीला बसायचे. आता मशिदीमध्ये अग्नी आहे म्हणजे अग्नीची पण बाबा पूजा करत होते थोडक्यामध्ये. मग कशी प्रपंच वृत्ती होती की सर्वाच नाना वृत्तीच्या आहुती, प्रपंच प्रवृत्ती सवित्र हवी ती, समग्र हवी ती, युक्ता प्रयुक्ती धुनीत ऐसिया त्या प्रकरकुंडा. म्हणजे अहंकार, वासना अशा ज्या सगळ्या संसारातल्या आपल्या वृत्ती असतात त्या धुनीमध्ये बाबा त्याचं स्वाहा करत असत. तोंडामध्ये सतत अल्ला मालिक असं जप असे. मशीद तरी काय म्हणावी, 2 खणाची जागा होती एवढीशी, त्यातच उठायचे बसायचे, त्याच्यामध्येच त्यांचा भक्त समुदाय बसायचा, असं सगळं ते चालायचं. मग 1912 नवीन प्रकार झाला. त्या मशिदीला ना मोठे मोठे खड्डे होते, कोपर बाबा त्यातच राहायचे. मग भक्तगणांनी एका रात्रीमध्ये तिथे लादी करून दिली सगळी. मग बाबा कधी तिथं पायामध्ये घुंगूर बांधायचे, खंजिरीच्या तालावरती उत्तम गाणं म्हणत बाबा नाचायचे. बाबांना दीपोत्सवाची फार हौस असे. दिवाळीला पण ते दीपोत्सव मोठा मशिदीमध्ये करत असत किंवा दररोज वाण्याच्या दुकानात जायचं, तेल आणायचं आणि दिवे लावायचे, हे बाबांना आवडत असत. मग आता रोज रोज काय हे तेल द्यायचं फुकटचं, म्हणून बाबा एकदा सगळ्या वाण्याने ठरवलं की आज काही ह्यांना आपण तेल द्यायचं नाही. कोणीच त्यांना तेल दिलं नाही. बाबा काही बोलले नाही, परत आले. ते तेल होतं, त्या तेलामध्ये थोडं पाणी घातलं आणि ते स्वतः पिऊन घेतलं त्यांनी. आणि मग त्याच्यानंतर सगळ्या पणत्यांमध्ये पाणी ओतलं आणि सुके जे दिवे वाती करून लावल्या होत्या ते पेटून दाखवले आणि ते रात्रभर ती जळले.
मग त्या वाणी लोकांना सगळ्या पश्चाताप झाला की आम्ही बाबा चूक केली आणि बाबांना तेल नाही दिलं, आता बाबा आमच्यावर रुष्ट होतील. पण बाबांच्या काय असं ध्यानीमनी पण नव्हतं. कुणाबद्दल राग द्वेष असे प्रकार काही त्यांच्या मनामध्ये माहीत नव्हते. आता पूर्वानुसंधानुसार ते यशस्वी झाला कोण? मोहिद्दीन त्यामध्ये कुस्तीमध्ये यशस्वी झाला. आता त्याचा महिमान पुढं काय झालं ते आपण परिसावे. कुस्तीनंतर 5वे वर्षी फकीर अहमदनगर निवासी जवार अली नामजयासी आला रात्यासी सहशिष्य पाहून एक उघडी बखळ वीरभद्राचे देवळाजवळ फकीराने दिदला तळ. फकीर तो सबळ दैवाचा जरी नसता तो दैवाचा तरी तयाने लादला कायचा. साईसारखा शिष्य मौजेचा डंका जयाचा सर्वत्र. लोक गावात होते अनेक त्यातही होते मराठे कैक. त्यातील भगू सदाफळ एक झाला सेवक तयांचा. फकीर होता मोठा पडिक कुराण शरीफ करतला मलक. स्वार्थी परमार्थी आणि भाविक लागल्या अनेक तच्चरणी. ईदगा बांधावया प्रारंभ केला ऐसा काही काळ गेला. वीरभद्र देव बाटविला आरोप आला त्याजवळी. पुढे तो ईदगा बंद पडला फकीर गावाबाहेर घालविला. तेथून मग तो शिर्डीस आला मशिदीत राहिला बाबापाशी. फकीर मोठा मृदुभाषणी गाव लागला त्याचे भजनी. बाबासही केली करणी घातली मोहिनी जनमंती. हो म्हणे तू माझा चेला स्वभाव बाबांचा बहुरंगेला. हो म्हणता फकीर संतोषला घेऊन निघाला बाबासी. बाबासारखा शिष्य सदरू जवार अली झाले गुरु. मग दोघांचा झाला विचारू रहिवास करू राहत्यात. गुरु नेणे शिष्याची कळा शिष्य आणि गुरुच्या अवकळा. परीन केव्हा यानादर केला स्वधर्म राखिला शिष्याचा. गुरुमुखातून बाहेर आले योग्यायोग्य नाही पाहिले. वचन वरचे वरी झेलले पाणीही वाहिले गुरुग्रही. ऐसी चालली गुरुसेवा शिर्डीस यावे केव्हा केव्हा. ऐसे होऊ लागले जेव्हा मग काय तेव्हा झाले. ऐसे वरचे वरी होऊ लागले राहत्यासीच राहू लागले. फारच फकीरा नादी भरले वाटले अंतरले शिर्डीस. जनासही वाटे जवार आली साई निजे योग बळे आकळी. साईची तो कळा वेगळी अभिमान जाळी देहाचा. साईसी कोटून आला अभिमान श्रोते करतील अनुमान. परी हे लोकसंग्रहाचे आचरण अवतरण कार्य हेच होय. शिर्डीस बाबांचे प्रेमी भक्त बाबांचे ठाई अति असक्त. तया ते बाबापासून वियुक्त राहणे आयुक्त वाटले. साई सर्वस्वी तयाधीन पाहुणी ग्रामस्थ मन उद्विग्न. कैसे करावे तया स्वाधीन विचारी निमग्न झाले. जैसे कनक आणि कांती जैसे दीप आणि दीप्ती तैसी जी हे गुरु शिष्य स्थिती ऐक्य प्रतीती उभयतासी. मग ते शिर्डीचे भक्त मंडळ गेले राहत्यास त्या ईदग्याजवळ. पाहू प्रत्यय वेचुनी प्रबळ बाबास सकळ मग परतू. बाबा ते देतील उलटा बुद्धी फकीर आहे महाक्रोधी. लागू नका तयाचे नादी तो मज कधीच न विसंबे. तुम्ही येथून करा पलायन आता येईल गावातून. करील तुमचे निस्संतान परम कठीण क्रोध त्याचा. रागतयाचा मोठा कडक येताची होईल लाल भडक. जादा निघून तडक धरा की सडक शिर्डीची. आता पुढे काय कर्तव्यता बाबा तो कथिती उलटी कथा. इतक्यात फकीर आला उचिता झाला पुसता तया ते. आला तर काय पोरांसाठी काय करता येते गोष्टी. शिर्डीस माघारा न्यावे हे पोटी परी या कष्टी पडू नका. ऐसे जरी तो प्रथम वदला ग्रामस्थापुढे तोही कचरला. म्हणे मलाही घेऊन चला सवे मुलाला नेऊ की. असो फकीर आला सवे तया सहीन बाबा सोडवे. बाबा सहीन तया विसंभवे नकळे संभव हे कैचे. साई परब्रह्म पुतळा जवार आली भ्रमाचा भोपळा. देवीदासे कसास लाविला भोपळा फुटला शिर्डीत. देवीदासाचा बांधा सुंदर डोळेच तेज रूप मनोहर. 10-11 वर्षाची उमर प्रथम शिर्डीवर आला तै. ऐसा तो अल्पवयासी एक लंगोट कासेसी. मारुतीचे देवळासी तीर्थवासी तो उतरला. ऐसा तो अल्पवयासी एक लंगोट मात्र कासेसी. मारुतीचे देवळासी तीर्थवासी तो उतरला. आप्पा भिल्ल माळसापती तयाकडे जाती येती. काशीरामादी कशिदा देती वाढली महती तयाची. वराडा संवेत जै बाबा आले तया आधीच 12 साले. देवीदास येऊन राहिले बसते झाले शिर्डीत.
आप्पा भिल्ल पाटीवर शिकवी, व्यंकटेश स्तोत्र पडवी, सर्वा करवी मुखोद्गत म्हणवी, पाठ चालवी नेमाने. देवीदास महाज्ञानी, गुरुत्व घेतले तात्याबानी, काशीनाथाधिक शिष्यागणी, तया चरणी लागले. तया पुढे तो फकीर आणला, शास्त्रीय वाद विवाद मांडला, वैराग्याने फकीर जिंकला, हाकून लाविला तेथोनी. मग जो तेथून निसटला, तो वैजापुरी जाऊन राहिला, पुढे कित्येक वर्षाने आला, नमस्कारला साईनाथ. आपण गुरु साईचेला, हा सर्व त्याचा भ्रम निरसला. बाबांनी पूर्ववत सत्कारीला, शुद्ध झाला पश्चातापे. ऐसी बाबांची आघात लिला, निवाड होण्याचा तेव्हा झाला. पर तो गुरु आपण चेला, भाव आदरला तेथवर. तया ते गुरु पण तयाला, आपले चेले पण आपणाला. हा तरी एक उपदेश येतला, स्वयाचरला साईनाथे. आपण कोणाचे होऊन राहावे, किंवा कोणाचा आपले करावे. याहुनी अन्य असणे न बरवे, तेने न उतरवे परपार. हाची एक वर्तनी धडा, परी दुर्लभ ऐसा निधडा. होईल जयाचे मनाचा धडा, निराभिमान गडा चढेल. ते स्वबुद्धी परिकल्पित, चतुराईन कामा येत. जयामणी साधावे स्वहित, अभिमान रहित वर्तावे. जेणे देहाचा अभिमान जाळीला, तेनेची हा देह सार्थकी लाविला. मग तो कोणाचाही होईन का चेला, साधा वयाला परमार्थ. पाहून याती निर्विषय स्थिती, लहान थोर विस्मित चित्ती. वय लहान गोजिरी मूर्ती, चोज करती जनसारे. ज्ञानियाचा देह व्यापार, होतसे पूर्व कर्मानुसार. तयान प्रारब्ध कर्मभार, कर्मा करतार नेणे हो. जरी सूर्यास अंधारी रिघाव, तरीच ज्ञानिया द्वैत भाव. स्वस्वरूपाची दया अवघे विश्व, वस्ता ठाव अद्वैत. हे गुरु शिष्यांचे आचरित, साईनाथाचे परमभक्त. माळसापतींनी करविले श्रुत, तैसेची साध्यांत कथी येले. असो आता हे आख्यान, पुढील चरित्र याहुनी गहन. होईल ते यथाक्रम कथन, सावधान श्रवणी हा. मशीद पूर्वी होती कैसी, कैसिया कष्टी झाली फरसी. साई हिंदुबा यवनवंशी, नेणवे भरवशी हे कोणा. धोती पोती खंडयोग, करत भोगित भक्तांचे भोग. हे निवेदन यथा सांग, होईल चांग पुढारा. हे माड साईस शरण, चरण प्रसाद हे कथा निरूपण. श्रवणे होईल दुर्त निवारण, पुण्य पावन ही कथा. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंतवीर विचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई पुनप्रगटी भवन नाम. पंचम अध्याय गोडहा. सद्गुरु साईनाथार्पण नमस्तु. शुभम भवतु. मोहिद्दीन आणि बाबा यांच्या कुस्तीनंतर 5व्या वर्षी जवार अली नावाचा एक आला इथं. तो राहत्याला राहायचा, त्याला पण अनेक शिष्य होते आणि पैलवान होता तो. तर त्याने उघडी जागा बघितली जिथं वीरभद्राचं देऊळ होतं. त्या देवळापाशी आपला तळ दिला आणि त्याने काय केलं, हळूहळू साईसारखा आपला शिष्य वगैरे सगळे जमा केले. आणि गावात अनेक लोक होते, ते पण त्याच्या नादी लागले. त्यातला एक भगू सदाफळ नावाचा होता, तो त्याचा सेवक झाला. आणि काय होता, फकीर मोठा पडीक होता. त्याला कुराण त्याला सगळं येत होतं, त्याचं त्या धर्माचं होतं ते. मग तिथं पण त्याने बघा त्या वीरभद्राच्या शेजारी आपली मशीद बांधायला घेतली, ईदगाह बांधायला घेतला. मग गावकऱ्यांनी तो बंद पाडला आणि त्याला तिथून बाहेर काढून टाकला. आता बाबांची पोथी आहे, मी असं त्यात माझ्या मनाची क्वेरी काढू नये. पण बघा तेव्हा पण तो फकीर, जो मुस्लिम फकीर आहे, तो आपल्या देवळापाशी त्याची मशीद बांधायला पाहत होता थोडक्यात. मग हा एकदम मृदुभाषी गोड होता, शिर्डीला आला आणि सगळा गाव शिर्डीचा त्याच्या भजनाला लागला. मग याच्यामध्ये बाबांना काय म्हणे, तू माझा शिष्य हो बरं. बाबा पण मोठे म्हणजे न बोलून हे होते बरोबर. ते वेळ आले की माणसाला त्याची जागा दाखवून देणारे होते. तर बाबा पण त्याचे शिष्य झाले आणि त्याच्या पाठीमागे गेले, कुठं जाईल तिकडं. मग राहत्याला जाऊन राहिले. पण इकडं गावात जे बाबांचे शिष्य होते त्यांना काय ते बाबांना वाचून जमेना. आता करायचं काय, बाबा इतके नादी लागले की त्याच्याकडे पाणी पिणी भरायचे घडे घेऊन बाबा. आणि त्याला अभिमान होता की बाबासारखा शिष्य, साईसारखा शिष्य माझा म्हणजे चेला झाला आहे हो, आणि मी त्याला इकडं घेऊन आलो. जसं कनक आणि कांती म्हणजे सोनं आणि सोन्याची झळाळी, दिवा आणि वात, तसं ते बाबांना तो फकीर झाला जवार आली. मग काय झालं, गावकरी आले बाबांना न्यायला. तर बाबा उलटच सांगायला लागले, बाबा तो फकीर काय बरोबर नाही, रागीट आहे, मला पण तो ऐकत नाही.
तर तुम्ही आपले परत शिर्डीला जा, त्याच्यासमोर काही येऊ नका, तो आता एवढ्यामध्ये येईल, जा पळा आपले शिर्डीचा मार्ग धरा. पण मग ते गावकरी थांबले. मग हा पण पहिलेच बाबांना बघून, गावकऱ्यांना बघून थोडा मनात कचरला, बरं कोण हा जवार आली. पण तरी पण आधी बोलला, काय ह्या पोरासाठी आलात काय, त्याला शिर्डीला न्यायचं म्हणून. तर म्हणजे बाबा खूप लहान होते त्याचा जेव्हा शिष्य झाले तेव्हा. तर विसरा म्हणे, त्या पोराला काय मी देणार नाही तुमच्याकडे, असं बोलला. पण तो पण घाबरला, म्हणला मला पण त्याच्यासोबत घेऊन चला. म्हणजे त्या जवाहर अलीला बाबा सोडवत नव्हते आणि बाबांना जवाहर अली सोडवत नव्हता. पण साई म्हणजे कसा परब्रह्म पुतळा आहे आणि हा म्हणजे नुसता भ्रमाचा भोपळा आहे. आणि तो देवीदास नावाचे जे आधी आले होते, त्या देवीदासांनी त्याचा कस बरोबर ते लावला आणि तो भ्रमाचा भोपळा शिर्डीमध्ये फुटला आहे. आता हे देवीदास बाबांच्या आधी एक तप शिर्डीमध्ये आले होते. सुंदर डोळे, सुंदर बांधा, सतेज अशी 10-11 वर्षाची मूर्ती होती. तेव्हा हा देवीदास शिर्डीमध्ये आला होता. लंगोट होता साधा, एक कासेला, मारुतीच्या देवळामध्ये राहिलेला. मग तिथं लोकांनी त्याला वस्तू फुलं, मग ते शिर्डी गावात जे काय तेव्हा सगळे सत्पुरुषच आले आणि आप्पा बिल्ल माळसापती त्याचे शिष्य झाले, त्यांना देऊ लागले, शिदा देऊ लागले. मग तो आप्पांनी त्याला पाठीवरती अक्षरं शिकवली त्या देवीदासाला. सगळ्या गावाला व्यंकटेश स्तोत्र शिकवत होते ते. असं ते नेम चालू होता. पण हे देवीदास ॲक्च्युली महाज्ञानी होते. गुरुत्व घेतलं होतं त्यांचं, घेतले तात्याबानी, म्हणजे तात्या गणपत पाटील जे आहेत त्यांनी पण त्याला आपलं गुरु मानलं होतं. आप्पा बिल्लांना पाठीवरती शिकवत, व्यंकटेश स्तोत्र पडवत आणि सगळ्यांना ते एक नित्यनेम चालवला होता. मग पुढे काय झालं, एकदा त्या फकीराची आणि ह्या देवीदासाची लागले, शास्त्रीय वादविवाद सुरू झाला, मांडला. मग ह्या देवीदास बैराग्याने त्या फकीराला जिंकला वादविवादामध्ये. मग तिथनं लोकांनी त्याला हाकलून लावला. मग तिथनं तो जो निसटला, तो वैजापुराला जाऊन राहिला, विजापूरला. मग कित्येक वर्षांनी आला आणि मग त्याने बाबांना नमस्कार केला. म्हणजे आपण गुरु साईचेला, हा जो त्याचा भ्रम होता तो एकदम गेला, सगळा निसरला. पण बाबांनी पण त्याला पहिल्यासारखा मान दिला आणि आपलं गुरु शिष्यत्व निभावलं. म्हणजे थोडक्यात सांगितलं की आपलं तुम्ही जी भूमिका आहे ती निभवा. गुरुनी गुरुसारखं राहा, शिष्याने शिष्यासारखं राहा. मग कोण कोण आहे, काय आहे, असा अभिमान सोडून द्या. म्हणजे गुरुनं पण शिष्याची विनाकारण परीक्षा घ्यायची नाही आणि शिष्यानं पण गुरुबद्दल म्हणजे वाईट की याला काय येतं आहे असं पण म्हणायचं नसतं. असा एक धडा इथे बाबांनी सर्वांना दिलेला आहे. अशा रीतीने अध्याय 5वा समाप्त झाला आहे. श्री साई चरित अध्याय 5वा समाप्त.